हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि असं झालंय मस्तपैकी ढगाळ वातावरण. हो का, सकाळ सकाळ काय ऊन नाही, फिन नाही, काय नाही. आणि आमचा अण्णा बघतात मोबाईल. बाहेर तुम्हाला तो तो दिसलाय कसा आहे. आकाचा चाललाय स्वयंपाक आणि आमचं गँग असं बसलंय मस्तपैकी. दिसलं का तुम्हाला? आणि आता अनुभवाकडे बी एक चक्कर टाकून येतो. वाव, अण्णाने लावलं इंदुरकर महाराजाचं कीर्तन. नाही काय ऐकताय? अण्णा ऐकतात कीर्तन कीर्तन मस्तपैकी. अंकीच्या नादीच्या आंघोळ्या झालेल्या दिसतात असं मला वाटतंय. मी छग बसून त्यांच्या बी आंघोळ्या पांघोळ्या झाल्या मस्तपैकी. आज जरा रुगिष्टच वातावरण झालंय मित्रांनो. हो, ऊन नाही काय ना, सकाळ धरणं सकाळ सकाळ ऊन पडल्या जरा फ्रेश वाटतं. पण आज काय ऊन नाही. काय म्हणायचं तुम्हाला? ऊन पडल्या वेगळाच विषय होतो, पण ऊनच नाही, काय करावं. व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे सकाळ सकाळ सगळे आहेत, कोण काय करते कोण काय करते. आबा गेलेत गावात मित्रांनो. आज सारं टाकायच्यात घरामागं, रोप टाकायला. थोड्या वेळाने म्हणलं व्हिडिओ ही काढाव आणि मग टाकाव सारं थोड्या वेळाने. जरा बघ काय होतंय नियोजन मित्रांनो. आऊ घ्यायचंय सारं टाकून इथं काय तुकड्यात मस्तपैकी. आणि आदेशी अंकीची अजून आंघोळ्या नाहीत वाटत झाल्या. आंघोळ्याला आता चाक करतात तो का, भांडणे खेळतात ते पोरं. आणि अवकाश झाले. दिसलं का तुम्हाला? काय आहे ते रिअल लावण्याचा रिअल प्रयत्न. हो. आणि शेव शॉट कसा आहे बघा, शेवरीचा आमच्या तुकोबाचा. आता मध्येच कापलेलं आहे, त्याला 10 दिवस झाला, 10 ते 15 दिवस. कसं काय फुटली मस्त. विषय नाही विषय नॉट. आणि सगळी फिरावल्यात मित्रांनो मस्तपैकी. बाकीचं काय नाही, सगळे निवांत चहा पाणी झालंय सगळ्यांचं आणि सगळे आहेत निवांत. आणि तुम्हाला आधी आणखी दाव का, तो का पलीकडल्या कडेला दिसले का, त्यांचं चाललंय आंघोळ्याचं नियोजन. आणि मी बसलो इथं तुमच्याबरोबर गप्पा मारावं म्हणलं सकाळ सकाळ. अनुभव म्हणतोय पोरांनो आंघोळ्या करा. पोरं काय आंघोळ्या करी नाहीत. मी बसलो इथं मित्रांनो जरा मस्तपैकी असं लय फिरण्यापासून बसावंच म्हणलं मस्तपैकी. आणि काय नाही, आजचा विषय सकाळ सकाळ एवढंच कामकाज आहे घरचं ती. आणि मित्रांनो ह्या वातावरणामुळे वारक्या वासरांना गायांना भरपूर गुचिडही व्हायला लागल्यात. कारण का माहिती का, ऊन पडल्यावर वेगळाच विषय होतो. आणि ऊन नसला का नाही मग ते त्यांचा काय जन्म होत असन, ऊन नसल्या उकाड्यात हयात मला वाटतंय. तरच विषय असन काहीतरी होतंय तसं. म्हणजे अनुभव आलाय चांगला. आबाळान उकाडा असला की गुचिड हमखास होतात. ती किती बे औषध लावलं तरी जात नाहीत. सगळी तर काय जात नाहीत, थोडे राहतात. मग थोडे राहिले की मग वाढत जाते, तास होते. अनुचं काय चाललंय काय माहिती. अनु काय चाललंय? अरे कवा टाकायचंय रोप? आऊ
बर. थोडं रान कमी कडवाच्या रानात टाकायचंय का? किती सार आहेत ती? कमी पडन की रे सार. 6 किलो आणलंय त्यांनी. 6 किलो 6 किलो तर 7-8-9 सार निघते. 9 सार माझ्या अंदाजाने त्या रानात. लांबी येईन ती जरा पण 9 निघते. हा कुकी भीत येऊनच वरटती काय. हा काय कोक्यांचं तर काय कळणारच आहे मला. टकुरी आली वरटती. हा तवा इथं वाड्या फांदी बसल्यात वर. तुम्ही ठेवायचं असतं रे वरच्या तुकड्यात. तुम्हाला ठेव म्हणलं होतं, तुम्ही ठेवलं नाही आव्हान. मग काय करायचं होतं म्हणल्यावर रे. का परत नियोजन आखलंय? अचानक धक्का का? कोंबड्याला काय ती कोंबड्यात म्हणतोय कोक्याला का नादच पुरा करतात ती. बिबी लय महाग झाला. गेल्या वर्षी 1800-1900 पुडा भेटत होता येलोराचा. मित्रांनो 2500 रुपयाला पुडा झालाय येलोरा कांद्याचा किलो. कुठला तावा? अजून नाही बाबा आणले. कवा आणल्या बघा टाका. आज जरा बघू काय नियोजन होतंय. आणा चाललंय मग. कडवाच्या रानात टाकायचं काय नाही बरं का भाऊ. जिरते बिन गवात होतं रे कडवाच्या वावरात. बिजवीला टिकले बघा तिथले. पण लय कवळ्या वयात फवारल्या तर इफेक्ट होतोय. खाली शाप झोपतय. काय बाय जातात रे असं होतंय. हा जळमर होती फक्त कडवाच्या रानात एवढं आहे. ती किती केलं तरी तुडीला जरा नाही. आधी आम्हाला ही काटाड्या टाकून घ्यावं लागते नाही गुरांचं. मग इथं टाकावं लागेल. परत तिथं कोंबड्या येतात तिकडे टाकावं लागेल. हाय ना थोडं नियोजन. काय म्हणायचं तुला? विषय करावं लागणार ना. पोरं लागा आधी हाणतोय वाट्याची वाट्या सायकल म्हणा. आबा सकाळी म्हणतो तर लय उडीत जळतोय. मी म्हणलं काय जळण काय राहीन ते राहीन. आता काय करायचं म्हणलं त्याला. त्याला आता हात बी लावाय नाही काहीच व्हाय नाही. सगळ्या गावाचं जळतंय आपलं जळत असलं. काय फवारण्या करून नाही थांबत. कोण म्हणलं थांबते फवारण्या? कोण म्हणलं? होय आपल्या प्रमाण जास्त आहे तर काय थांबायचं. निम्याने जळले ना. आता काय फवरून व्हायचं. आता काय प्रमाण कमी झालं. सगळं राखरांडोळी झाली ना. कायच काय करत करून बी उपयोग नाही. आता झाला. आता शेंगा लागल्या तर ना. संपलं महिन्यात आता काय. आता शेंगा लागल्या तर ना. आता काय उपयोग नाही त्याला. मागले 15 दिवसात पाऊस होतं. 15 दिवसात मागले पाऊस नव्हता. पाऊस नाही कुठं फवारण्या करतो. फवारण्या करण्यातच मजा नव्हतं रे अनुभव. फवारण्या करून काय करतो असा विषय ना. जगदीशचं लय भारी रोप आलेला. मस्त दिसते. लांबन दिसते. त्याचं काय मोकळं ना नाही. त्याला काय टाइम त्याने लवकर टाकले. आपली गुतावत राहणं गुतावर राहणं मग राडा होतोय मित्रांनो. हो चला मित्रांनो व्हिडिओ करतो. एंड भेटू सकाळच्या भागात.
बाय बाय.